कमी खाल्लं तरी माझं वजन वाढतंय, तर याच्यासाठी आम्ही सोल्युशन घेऊन आलो आहोत. BTC चॅलेंज, जे की 21 डेजमध्ये तुम्ही 3 किलोपासनं ते 10 किलोपर्यंत वजन कमी करू शकता. तर बरेच जण वजन कमी करण्यासाठी कमी खातात, तर कमी खाणं नाही तर बॅलन्स न्यूट्रिशनने तुमचं वजन कमी होणार आहे. जसं की एखाद्या व्यक्तीला 1500 कॅलरीची गरज आहे, परंतु तो 3 टाईममध्ये 1500 कॅलरीज घेतो, परंतु वजन कमी करण्यासाठी तो 1 टाईम स्किप करतो जेवण, तर त्यामध्ये तो 2 मीलमध्ये सुद्धा तो 1500 कॅलरीज घेणार, तर त्याचं वजन कमी होणार नाही तर वाढणार आहे. कारण की आपल्या शरीराला फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे मॅक्रोन्यूट्रियन्स लागतात. त्याचबरोबर विटॅमिन्स आणि मिनरल्स हे आपल्याला मायक्रोन्यूट्रियन्स लागतात. आणि जर सपोज एखाद्या व्यक्तीचं 70 किलो वजन आहे आणि एका व्यक्तीमध्ये 10% दोन्ही सेम वजन आहे, परंतु बॉडी पर्सेंटेज जो आहे फॅटचं ते 10% आहे आणि एकाचं 30% आहे, तर निश्चित कुणाचं वजन जास्त वाढणार, ज्याचं 30% फॅट लेवल आहे. कारण की त्याच्यामध्ये मसल कमी असणार आहे, कारण जेवढं फॅट लेवल जास्त तेवढं मसल कमी असतात आणि जेवढं मसल जास्त असतील तेवढं तुमचं फॅट बर्न जास्त होतं. तर निश्चितच मसल गेन करण्यासाठी सुद्धा आपल्याला कशाची गरज असते, बॅलन्स न्यूट्रिशनची गरज असते. तर आपण